मी तुला थांबवतोय. टीम इंडियाचं आगमन जे आहे ते मुंबई विमानतळावरती झालेलं आहे. ज्या क्षणाची मुंबईकर क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट बघत होते तो क्षण येऊन ठेपलेला आहे. आपण जर पाहिलं तर टीम इंडिया जी आहे ती मुंबई विमानतळावरती पोहोचलेली आणि त्याची दृश्य आपण बघतोय. एक एक करत सगळे प्लेयर जे आहेत ते आता बाहेर पडतात. आज सकाळी जर आपण बघितलं तर बार्बाडोसवर नवी दिल्लीत टीम इंडियाचं आगमन झालं आणि त्यानंतर अर्थात दिल्लीमधल्या स्वागतानंतर पंतप्रधानांच्या भेटीनंतर आता टीम जी आहे ती मुंबई विमानतळावरती पोहोचलेली आहे. त्यामुळे बीसीसीआयचे सगळे पदाधिकारी आणि त्याचबरोबर सगळ्या टीम इंडियामधले प्लेयर जे आहेत ते एक एक करत बाहेर पडताना आपण बघतोय. एक वेगळा क्षण, कारण 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपला गवसणी घातली आणि या क्षणाचे आपण साक्षीदार होतोय. हा क्षण कधी येईल, हा आपल्याला अनुभवता येतोय का, हा अनुभवायला मिळेल का, अशा अनेक प्रश्नांमध्ये आपण जर पाहिलं तर अखेर टीम इंडियाने आपण बघतोय की T20 वर्ल्ड कप जिंकला. नुकताच या विजयाच्या सगळ्या म्हणजे या संबंध विजयामध्ये जो एक शिलेदार ठरला तो बुमरा देखील आपण बाहेर पडल्याचं आपण बघतोय. रोहित शर्मा हाती वर्ल्ड कप घेऊन रोहित शर्मा जो आहे तो देखील बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळे एकच जल्लोष आता मुंबई विमानतळावर देखील. हार्दिक पांड्या देखील बाहेर पडलेला आहे. विराट कोहलीने या मॅच नंतर आपली T20 वर्ल्ड कप मधली निवृत्ती जाहीर केली. हार्दिक आणि अर्थात द वॉल राहुल द्रविड या टीमचा प्रशिक्षक, ज्याला अर्थात खास या विजयानंतर खरं तर सगळ्या टीमने अंगा खांद्यावरती उचलून घेतलेलं होतं. एक एक करत टीमचे सगळे प्लेयर्स जे ते बाहेर पडत आहेत आणि हे आहेत टीम इंडियाच्या विजयाचे शिलेदार. T20 वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये ज्यांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते हे सगळेच या आपण म्हणूयात की या विजयातले महत्त्वाचे प्लेयर्स आहेत. आणि हा वर्ल्ड कप आपण बघतोय तो हाती घेऊन टीम इंडियाचे प्लेयर जे आहेत ते बाहेर पडताना आपण पाहतोय. मुंबई एअरपोर्टवरती टीम दाखल झालेली आहे आणि अर्थात हा विजय उत्सव, त्या विजय उत्सवाची सुरुवात म्हणावी लागेल, कारण आता एक एक करत सगळे प्लेयर्स जे ते बाहेर पडतात. दुतर्फा चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. इंडियाचा जयघोष केला जातोय. कोणी बुमराच्या नावाने तर कोणी हार्दिक पांड्याच्या नावाने तर कोणी विराट कोहलीच्या नावाने खरं तर घोषणा देताना आपण बघतोय. एक बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळे प्लेयर्स बसमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर ही बस जी आहे ती वानखेडेच्या दिशेने निघणार आहे आणि रस्त्यात अर्थात सगळ्यांचं अभिवादन हे प्लेयर स्वीकारतील, कारण सगळ्यांच्या मनात एकच आनंद आहे आणि तो आनंद आहे की आमची टीम ही विश्वविजेता ठरली. तीच विश्वविजेता टीम आता एक क्षणाला मुंबई विमानतळावरती पोहोचलेली आहे. अनेक क्षण खरं तर लोकांच्या मनात तरळून गेले असतील, अनेक आठवणी असतील. म्हणजे अगदी नुकताच आपण 83 चित्रपट बघितला. 83 चित्रपटाच्या माध्यमातून कपिल देवच्या टीमने जिंकलेला वर्ल्ड कप ते आत्ता या क्षणापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास आपण बघतोय. आणि या टीम इंडियाच्या प्रवासामध्ये 2017 नंतर दुसऱ्यांदा आपण T20 वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे आणि त्या विजयात सगळ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खरं तर आपण कायम असं म्हणतो की रोल आर नॉट स्मॉल, ॲक्टर इज स्मॉल. म्हणजेच काय तर भूमिका कधी छोटी नसते, कलावंत हा छोटा असतो. याच भूमिकेप्रमाणे प्रत्येक प्लेयरने आपला खारीचा वाटा, सिंहाचा वाटा या विजयात खरं तर उचललेला आहे आणि हे सगळे महत्त्वाचे प्लेयर्स बाहेर पडताना आपण बघतोय. रोहित शर्मा जो आपल्या कुटुंबासह इथे बाहेर पडलेला आहे आपण पाहिलं आणि त्याचबरोबर विराट कोहली त्याच्या पाठोपाठ. यामध्ये टीम इंडियाच्या अगदी प्रशिक्षकांपासून तर छोट्या छोट्या पदावर असणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी या विजयासाठी सगळ्यात मोठा हातभार लावलेला आहे आणि म्हणून तर आज हा कौतुकाचा वर्षाव जो आहे तो आपल्या टीम इंडियावरती केला जातोय. मुंबई विमानतळावरती सगळी टीम जी ती पोहोचलेली आहे. आज सकाळी ते नवी दिल्लीमध्ये पोहोचले होते. नवी दिल्लीत देखील बार्बाडोसवरनं पोहोचल्यानंतर विमानतळावरती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. तिथं केक कापण्यात आला आणि केक कापल्यानंतर अर्थात सगळे प्लेयर्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला. या सगळ्या विजयातले किस्से त्यांनी सांगितले, घडलेले प्रसंग सांगितले आणि अर्थात आता आपण जर पाहतोय तर वानखेडेवरती सगळे मुंबईकर, अगदी मुंबईकरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले क्रिकेटचे चाहते पोहोचलेले आहेत.
35,000 एवढी वानखेडेची क्षमता आहे, पण त्याहीपेक्षा अधिकची गर्दी जी आहे ती वानखेडेत आणि वानखेडेच्या बाहेर आणि वानखेडेच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येते। याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपल्या या विश्वविजेत्या टीमला बघायचं आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे, इंडिया इंडिया असा जयघोष करायचा आहे। आणि हा जयघोष करत असताना खरं तर कशा पद्धतीने आपल्या टीम इंडियाने या वर्ल्ड कपला गवसणी घातली याबद्दलच्या गप्पा देखील मारायच्या आहेत। या गप्पांना सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण जो आहे तो वाट बघतोय आपल्या या सगळ्या प्लेयर्सची। एअरपोर्टच्या आतली ही व्हिज्युअल जी आहेत ती आपल्या हाती आलेली आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य जेव्हा मुंबई विमानतळावरती ही सगळी टीम पोहोचली तेव्हाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। सगळे प्लेयर्स एक एक करत सगळ्या सुरक्षा व्यवस्थेत बाहेर पडत आहेत। रोहित शर्मा यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, रोहित शर्मा या ठिकाणी आहे, त्याचबरोबर इतरही प्लेयर्स, विराट कोहली आहे, हार्दिक पांड्या आहे, सूर्यकुमार यादव आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया असं स्वागत जे ते एअरपोर्ट ऑथॉरिटीकडनं करण्यात आलेलं आहे। त्यांना देखील अभिमान आहे आणि अर्थात या सगळ्या व्यवस्थेत ही सगळी टीम इंडिया बाहेर पडतानाचे आतले एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत आणि ही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। क्षणाक्षणाची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या विजयाच्या जल्लोषाचे आपण देखील साक्षीदार होत आहे। दिवाणखान्यात बसल्या बसल्या सगळेच जण आपल्या टीमचं कौतुक करताय, म्हणजे या टीमचं कौतुक करायला सुरुवात खरं तर ज्यावेळेस ही टीम फायनलमध्ये पोहोचली तेव्हापासूनच झालेली होती आणि अर्थात सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या की फायनलमध्ये काय होतंय। पण फायनलमध्ये समोरच्या टीमला नमवत टीम इंडियाने अखेर T20 वर्ल्ड कप आपल्या हाती घेतला, या वर्ल्ड कपला गवसणी घातली, हा विजय खेचून आणला। या विजयाच्या प्रत्येक क्षणापर्यंत म्हणजे अगदी घेतलेला झेल असेल, मारलेला चौकार असेल, षटकार असेल, हा सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय होता। आणि बस जी आहे ती आता वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे, पुढच्या प्रवासाला निघालेली आहे आणि अर्थात इथून बाहेर पडल्यानंतर आता रस्त्याच्या दुतर्फा जे मुंबईकर जमा झालेले आहेत, जी मंडळी मुंबईच्या बाहेरून आलेली आहेत ती सगळीच या बसला खरं तर हात करतील, सगळ्यांचं कौतुक करतील। आणि नेकलेस पॉईंटची दृश्य आपण बघतोय, म्हणजे ट्रॅफिक जाम तर झालेलंच आहे, पण आता या बसला इथून पुढे नेणं हे देखील सुरक्षा व्यवस्थेकरता सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। याचं कारण असं आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे आणि प्रत्येकाला आपल्या या टीम इंडियाच्या प्रत्येक शिलेदाराला बघायचं आहे, खास करून कॅप्टनला बघायचं आहे। यामध्ये हार्दिक पांड्याला बघायची सगळ्यांना इच्छा आहे, विराट कोहली असेल आणि या प्रत्येक प्लेयर ज्याने खरं तर या विजयात एक महत्त्वाची भूमिका बजावली। ज्या